गोगावले यांचं मार्गदर्शन झालं आणि आता आपल्याला या ठिकाणी अजून एक 2 बैठका नंतर होणार आहेत. पण एकंदरीत मतदारसंघाचं वातावरण जर पाहिलं तर अगदी नाणे घाटापासून कात्रजच्या घाटापर्यंत, भीमाशंकरापासून दौंड आणि दौंडच्या बॉर्डरपर्यंत सगळ्या मतदारसंघामध्ये एक आगळा वेगळा उत्साह या निवडणुकीच्या माध्यमातून दिसतोय. बहुसंख्य जनता गावी गावी गेल्यानंतर लोकांचा जो प्रतिसाद आहे तो मी यापूर्वीच्या 4 निवडणुकीमध्ये अनुभवला नव्हता त्यापेक्षा जास्त आहे. बऱ्याचशा लोकांनी गावामध्ये गेल्यावर आजच नाही तर गेल्या 1.5 वर्षापासून जसे माझ्या गावभेट दौरे आहेत त्या गावभेट दौऱ्यामध्ये लोक सत्कार करतात, सत्कारांचं प्रस्तावना करतात. प्रत्येक गावामध्ये एकूण एक गावामध्ये लोकांच्या प्रस्तावनेमध्ये सुरुवातीचं वाक्य असतं, दादा आम्ही चुकलो, आमच्याकडनं चूक झाली, मतदारसंघामध्ये आमच्याकडनं चूक झाली, यापुढे असे होणार नाही, आपण पुन्हा एकदा खासदार व्हावं अशी लोकांची अपेक्षा होती. मतदारसंघ मोठा आहे, जवळजवळ 5,000 स्क्वेअर किलोमीटरच्याही पेक्षा जास्त मतदारसंघाचं क्षेत्रफळ आहे. तुम्ही पुणे लोकसभेचं पाहिलं तर 400 पेक्षाही लहान, 400 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा लहान मतदारसंघ. त्या तुलनेमध्ये शिरूर लोकसभा 5,200 5,400 स्क्वेअर किलोमीटर आहे. 600 गावं, 4,500 वाड्या वस्त्या, 2 महानगरपालिका, 6 नगर परिषदा, इतका मोठा व्यापासून सुद्धा मी मतदारसंघातल्या एकही गाव, एकही वस्ती, एकही वाडी सोडली नाही की जिथं मी विजिट केली नाही. आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये मला खऱ्या अर्थानं लोकांमध्ये जाण्याची संधी मिळाली ती आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी जी ताकद दिली विकास कामाच्या माध्यमातून, देवेंद्रजी फडणवीस यांनी जी ताकद दिली आणि आता अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी जे पाठबळ दिलं त्या तिघांच्या पाठबळामुळे मी जवळजवळ 1,500 ते 1,600 कोटी रुपयाची कामं अवघ्या 18 महिन्यामध्ये करू शकलो आणि प्रत्येक गावामध्ये जवळजवळ 400 गावांमध्ये मी निधी देऊ शकलो. डीपीटीसी असेल, दलित वस्ती सुधारणा योजना असेल, आदिवासी विभागाचा निधी असेल, 25-15चा निधी असेल, बजेटचा निधी असेल, या सगळ्या निधीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम झालं. नगर विकासाचा एक मोठा निधी जवळजवळ 400-500 कोटी रुपयाच्या 4-5 पाण्याच्या योजना, चाकणची 170 कोटी, शिरूरची पाणी योजना 70 कोटी, जुन्नरची 26 कोटी, मनसरच्या योजना, सगळं बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ मिळालं. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मला वारंवार सांगत राहिले की तुम्ही मतदारसंघामध्ये लोकांमध्ये राहा, तुम्हाला तुमच्या कार्याची पोचपावती मिळेल, असं अनेक वेळा त्यांनी सांगितलं. नंतर अजितदादा पवारांचा गट महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर जागांच्या वाटपाच्या ज्या प्राथमिक चर्चा व्हायला लागल्या त्या चर्चा होत असताना आदरणीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की ही जागा आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे ठेवू, कारण मी 5 वर्ष काम करतोय. त्यामुळं त्यांनी प्रयत्न केला. पण नंतरच्या काळामध्ये अनेक बैठका झाल्या, अनेक वाटाघाटी झाल्या. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जी इक्वेशन आहे त्यामध्ये त्यांचे 5 आमदार, शिवसेनेचा एकही आमदार नसल्यामुळं त्यांना तो एक मुद्दा मिळाला आणि त्या मुद्द्यावर ही जागा तिन्ही पक्षांना, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील आणि मुख्यमंत्री यांनी ठरवून ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला केली. पण ती जात असताना तिघांनी ठरवलं की सहमतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये शिवाजी आढळराव यांना उमेदवारी द्यावी, राष्ट्रवादीकडनं उमेदवारी द्यावी, गळ्याच्या चिन्हावर लढावं, अशा प्रकारचा सहमतीचा उमेदवार म्हणून मला त्यांनी त्या ठिकाणी फायनल केलं. आता काही लोक टीका करतात की मी पक्ष बदलला, चिन्ह बदललं, अमुक बदललं, पण माझा 26 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. पण त्यावेळची घटना मी तुम्हाला सांगतो, एक आगळा वेगळा प्रवेश होता. तो ह्या अर्थानं की मी
महायुतीतलाच उमेदवार आहे. महायुतीतल्या एका घटकातून दुसऱ्या घटकात जात असताना माझ्या मूळ पक्षाचा मुख्य नेते यांनी स्वतःहून मला परवानगी देऊन सांगितलं की आपण 5 वर्ष लोकांमध्ये फिरत राहिला, लोकांची कामं करत राहिला, तुम्हाला प्रवाहामध्ये राहण्यासाठी माझी इच्छा आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लढावं. ही जागा आपल्याकडे आली असती तर प्रश्नच नसता, पण ही जागा आपल्याकडे नसल्यामुळं तुम्ही तिकडे जाऊन लढावं ही माझी इच्छा आहे. शिवसैनिकांनी म्हणजे त्या दिवशी माझ्या निवासस्थानापासून प्रवेशाचं ठिकाण जवळजवळ 5 किलोमीटरवर. मतदारसंघातल्या सगळ्या शिवसैनिकांनी माझ्या घरी गर्दी केली आणि रॅलीने मला मनसरमध्ये प्रवेश होता. शिवसैनिकांनी रॅलीने गाड्या लाईनीत लावून मला त्या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सोडलं. ही घटना इतकी भावनिक घटना कधीच होऊ शकत नाही अशा प्रकारचा माझा प्रवेश होता. एक भावनिक वातावरण होतं. काही शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. ती इतकं आमचं घट्ट नातं 20 वर्षामध्ये मी शिवसेनेच्या धनुष्यबाणाशी एकनिष्ठ राहिलो आणि या कारणास्तव शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्यासाठी नवीन नाही. माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये त्यांचं वावर चांगला आहे. वळसे पाटील आम्ही दोघं अनेक वर्ष एकत्र राहिलो, त्यामुळे तसं काही नवीन आहे असं काही नाही, पण एक चांगलं वातावरण या निमित्तानं बघायला मिळतं. पूर्वी शिरूर लोकसभा म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात आणि अशा परिस्थितीत दोन्ही एकत्र आले. तिसरं भाजप. एकंदरीत जर पाहिलं तर 80% मत ज्यांच्या वाट्याला आहे ते तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळं ही जागा निवडून येणं 100% आम्हाला विजयाची खात्री वाटते की मोठ्या मताधिक्याने विजय होईल असं मला आत्मविश्वास आहे. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडी तळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.